बॉईज आयोजित पेंढरी चषक 2026चा हा रणसंग्राम आपण विरारच्या नारंगीच्या ऐतिहासिक क्रीडांगणावरून अनुभवत आहात। आजच्या दिवसातील ग्रुप ब मधील मॅच क्रमांक 3 आपल्या भेटीला ग्रुप अ मधून फ्रेंड्स क्लब पडेल आणि मेन रोड गिरी असे सुपर 4 मध्ये जाणारे पहिले दोन संघ आपल्याला सापडले। दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी प्रज्वल आणि त्यांच्या बरोबरने अनुराग मैदानाच्या आतमध्ये एंटर्ड झालेत। पॉवर प्लेचे निर्बंध या संपूर्ण स्पर्धेमध्ये नाही आहेत, त्यामुळे सर्कलच्या बाहेर तुम्हाला विखुरलेले क्षेत्ररक्षण पहिल्या षटकापासून पाहायला मिळेल। सो दॅट इज अ बेनिफिट ऑफ बॉलर, म्हणजे गोलंदाजासाठी या स्पर्धेमध्ये एक बेनिफिट आपण पाहत आहात। पहिल्या षटकासाठी फील्ड पोझिशन पहा, जसं डावखुऱ्याचा बॅटर स्ट्राईक एंडला आहे, फ्रंट ऑफ द विकेट म्हणजे ऑफ साइडला दोन खेळाडू ठेवले गेले। ते खेळाडू जर पाहिला तर स्वीपर कव्हर थोडासा वाईडिश आहे, दुसऱ्या बाजूला लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनला बरोबर एक खेळाडू आहे, त्याच्या बरोबरीने मिड विकेट आणि दुसऱ्या बाजूला काउ कॉर्नरला एक खेळाडू तैनात। पहिला बॉल बॅकफुटला गेले, फ्रंट ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न होता, स्विंग अँड मिस, हलक्या हाताने किंवा स्टिअर करायचं होता। बॅट आणि बॉल मध्ये कोणत्या प्रकारचा संपर्क नाहीये आणि पहिला बॉल इथे गोलंदाज निखिल याच्या खात्यामध्ये जमा झालाय। स्कोर कार्ड वरती वर्तुळ काढले गेले, म्हणजे पहिला बॉल डॉट। डावखुऱ्या त्याच्या बॅटरसाठी चांगलं तंत्र, त्याच्या रडार पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होता आणि ऑन साइडला बाउंड्रीला आपण पाहिली तर ती थोडीशी मोठी आहे। हवेमध्ये खेळला स्ट्रोक, इथे खेळाडू आहेत बॉलच्या खाली आणि यस इथे पहिला विकेटचं पतन, फलंदाज गॉन। नवीन फलंदाज मिनेश मैदानाच्या वरती दाखल झालेत। पहिल्या षटकामध्ये पहा, पहिला चेंडू डॉट आला, त्याच्यानंतर फलंदाज प्रज्वल माघारी परतते। दुसरा बॉल ऑन दी अप हवेमध्ये खेळला, सर्कलच्या आतमध्ये खेळाडू तैनात होता, जालं विणलं होतं आणि त्या जाल्यामध्ये बरोबर ते अडकले आणि त्याच्यानंतर आता मिनेशच्या खांद्यावरती जबाबदारी आहे। अजूनही धावांचं अकाउंट इथे बॅटिंग करत असताना केतन तिर्लोटकर, तुम्हाला विनंती आहे मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच स्वीकारण्यासाठी या आणि आरपीसीसी पुरळ आपलं सन्मान चिन्ह स्वीकारण्यासाठी प्लीज आपण व्यासपीठाच्या दिशेने या, विनंती आहे। पहिलाच बॉल ऑन साइडला फटका आला, एक सिंगल धाव आले आणि या सिंगल धावेनं टीम भांपोदय मुटाट प्रभुवाडी या संघाने इथे धावांचं खातं या बॉलवरती उघडलंय आणि जसं प्रज्वल बाद झाला लगेचच डावखुऱ्या त्याचा मिनेश मैदानाच्या आतमध्ये इंटर पाठवला। म्हणजे आतापर्यंत लेफ्ट हँड रायटी कॉम्बिनेशन मैदानावरती सातत्याने ठेवण्याचा बॅटिंग टीमचा प्रयत्न मागच्या काही बॉलवरती आपण पाहिलेला आहे। त्यातल्या त्यात जर पाहिले तर गोलंदाजी खूप चांगली राहिली आहे। गोलंदाजी ट्रॅकवरती निखिल, पहिला चेंडू डॉट, त्याच्यानंतर विकेट, तिसऱ्या बॉलवरती त्यांनी सिंगल धाव खर्ची केली। जसे आता अनुराग स्ट्राईक इनला आले, लगेच फिल्डिंग मध्ये बदलाव करत असताना आपण पाहताय। अनुरागसाठी ऑन साइडला 3 खेळाडू आहेत, मिड विकेट, फॉरवर्ड मिड विकेट आणि त्याच्याबरोबर लॉंग ऑन आणि फ्रंट ऑफ द विकेट त्यांनी 2 खेळाडू उभे केले। ते खेळाडू जर तुम्ही पाहिला तर एक्स्ट्रा कव्हर थोडासा वाईडिश आणि स्वीपर कव्हर मध्ये खेळाडू आहे। एक गोलंदाज निघालाय, पुढचा बॉल बिगिट काढण्याचा प्रयत्न होता, गुडले स्पॉट वरून उसळी घेणारा बॉल आहे। सत्र क्रमांक 2 आहे। इथे सकाळी आपण जिथे खेळ पाहिला होता, जिथे खेळपट्टी थोडीशी वेट होती, ओली होती आणि आता दुपारचं सत्र आहे। इथे मैदानावर खेळपट्टीवर सूर्यप्रकाश पडल्यानंतर तो वेट, तो ओलावा निघून गेला आणि त्याच्यानंतर आता गोलंदाजाला एक्स्ट्रा बाउन्स या खेळपट्टीवरती भेटायला सुरुवात झाली। आपण काही मागच्या षटकामध्ये पाहिले, गुडले स्पॉट वरून एक्स्ट्रा बाउन्स आणि त्याच्यानंतर बॅटर बीट ऑन दी एफ खेळला, हवेमध्ये खेळलेला पटका, ताकद थोडीशी कमी आहे, लांगूनला खेळाडू जज करतायत, जजमेंट चुकलं आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर। लेट सी अंपायर डिसिजन, इथे येतोय 1 बाउन्स ओव्हर द बाउंड्री रोप, चौकार। राहील लेकिन दुरुस्त आहे, ते चौकार आला। रणसंख्येचा जर पाहिलं तर निखिल गोलंदाजी ट्रॅक वरती, शेवटचा आणि अंतिम बॉल
5 धावा फलकावरती. पुन्हा एकदा चौकार आल्यानंतर ऑन साइडला बदलाव करण्याचा प्रयत्न होतोय. कर्णधार आणि गोलंदाज या दोघांमधील एकंदरीत हे चित्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. आरपीसीसी पुरळ संघाचे कर्णधार, तुम्ही प्लीज व्यासपीठावरती या, आपलं सन्मान चिन्ह स्वीकारा. शेवटचा बॉल थोडासा कट झाला, वेट केला, हलक्या हाताने शेअर केला, गलीमध्ये खेळून काढला. इथे बघा पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. अंपायर सिग्नल फर्स्ट ओव्हर इज कम्प्लिटेड. आणि पहिल्या षटकाचा खेळ संपत असताना इथे बॅटिंग करणारा मुटाट प्रभुवाडी हा संघ जर पाहिला तर आहे 6 आकड्यावरती. गडी बाद झाले ते. एक ओव्हर नंबर 2 चा खेळ आपल्या समोर येईल, तोपर्यंत घेऊयात एक ब्रेक आणि ऐकूया डीजेला. जास्तीचा वेळ खर्च करू नका. बघा ही संपूर्ण स्पर्धा आपण डे लाईट मध्ये कव्हर करतो. फ्लडलाईट जरी मैदानामध्ये असले तरी फ्लडलाईटची व्यवस्था या स्पर्धेसाठी नाहीये. त्यामुळे विनंती आहे कमीत कमी वेळ हा मैदानावरती खर्च करण्याचा तुम्ही सर्वांनी प्रयत्न करायचा आहे, जेणेकरून नियोजित षटकाची ही संपूर्ण क्रीडा स्पर्धा खेळली जावी यासाठी तुमचं योगदान हे तेवढंच महत्वाचं आहे. याच्यानंतरची लढत येईल एका बाजूला पेंट्री बॉईज म्हणजे या स्पर्धेचा यजमान संघ आणि त्यांच्या बरोबरीने श्री भैराई देवी पॅकर्स मोंड या दोन संघांमधील नेक्स्ट बॅटल पाहायला मिळेल. म्हणजे ही मोस्ट मॅच अगदी इथे बरेच जे प्रेक्षक आहेत त्या मॅच वरती नजरा लावून बसले आहेत. घरचा संघ मैदानावरती खेळताना पाहायला मिळेल. शुभम गोलंदाजी ट्रॅक वरती पहिल्या षटकामध्ये कमी धावा आल्या. शुभम वरती आता हल्ला चढवला जाईल की पुन्हा एकदा सावध खेळ मैदानावरती पाहायला मिळेल. पहिलाच बॉल अगेन स्विंग अँड मिस ऑन साइडला खेळायचा होता. कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये आणि आणखीन एक डॉट मैदानाच्या आतमध्ये बॉल डिलिव्हर्ड होत असताना आपण पाहताय. समजदारीचं क्रिकेट तुम्हाला मैदानावरती सादर करावं लागेल. क्रिकेट इज नॉट अबाउट पॉवर, क्रिकेट इज अ माइंड गेम. सिंगल डबल यालाही तुम्हाला मैदानावरती विचारात घ्यावं लागेल. शुभमचा पुढचा बॉल यावी एज अँड मिस, मागे फ्लाइंग स्लिप मध्ये बॉलला अडवलं गेलंय. एक सिंगल धावेल ज्याचा आपण उल्लेख केला. जशी मुंबईची लाईफलाईन लोकल तशी क्रिकेटची लाईफलाईन ही सिंगल डबल. सिंगल डबल ही क्रिकेटच्या मैदानावरती तेवढ्याच महत्वाच्या आहेत. ज्यावेळी बॅटमधून मोठे फटके येत नाहीत त्यावेळी तुम्ही क्षेत्ररक्षकांवरती कशा पद्धतीने दबाव बनवता, दॅट इज वन इम्पॉर्टंट थिंग इन टेनिस क्रिकेट. पण इथे जर पाहिलं तर कदाचित बिगिट करण्याच्या प्रयत्नांमध्ये आतापर्यंत डावखू रथाचा बॅटर समोर, बॉल पडला, थोडासा स्विंग झाला, राऊंड द विकेटने आला, अँगल बनवून टाकण्याचा प्रयत्न झाला. पिन पॉइंट अॅक्युरेसी. हे बॉल हाताळण्यासाठी तुमच्याकडे अॅक्युरेसी गरजेचं आहे, कारण 19-20 झालं तर बॅटरच्या बरोबर डिरेक्ट बॅट वरती जातात हा बॉल. अशा परिस्थितीमध्ये यावेळी फटका फसलाय. खेळाडू बॉलच्या खाली येतोय आणि जजमेंट चुकलं. दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न, फेकी खराब झाली आहे. 2 धावा तर कंप्लीट. तिसरे धाव घेण्याचा प्रयत्न आणि 3 धावाही या बॉलवरती कंप्लीट झाल्यात. क्रिकेटच्या मैदानावरती मित्रांनो एका एका धावेला महत्व आहे. चला जेवणाची व्यवस्था या ठिकाणी केली गेली आहे. श्री नारायण झोरे आणि प्रकाश झोरे यांच्याकडून त्यांच्या आई सावित्री विठ्ठल झोरे यांच्या स्मरणार्थ हे दुपारचे जेवण आहे त्याची व्यवस्था केली गेली. तर जे जे आमचे आयोजन कमिटीचे मेंबर आहेत, रसिक प्रेक्षक आहेत, त्या सर्वांना विनंती आपल्यासाठी जेवणाची व्यवस्था, ज्यांना कोणाला जेवायचं असेल तर आपण त्या जेवणाचा आस्वाद घेऊ शकता. इथे डॉट बॉल आलाय आणि रणसंख्येचा विचार केला तर तो आहे 10 या आकड्यावरती. या षटकातील आतापर्यंत 5 बॉलचा खेळ संपलेला आहे. धावा तेवढ्या प्रमाणात आलेल्या नाही आहेत. शेवटचा आणि अंतिम बॉल शिल्लक. ओव्हर क्रमांक 2 चा खेळ प्रगतीपथावर. आणखीन एक बॉल पडला, स्विंग झाला, अंपायर सिग्नल, दॅट इज अ वाईड बॉल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 आणि त्याची आठवण अंपायर्सने करून दिली. इथे बघा एक एक्स्ट्रा धाव आल्यानंतर आता आमचे स्कोरर आम्हाला सांगतील धावा झाल्यात. 1-1, 11, लॉस ऑफ 1 अशी परिस्थिती बॅटिंग करणाऱ्या संघाची. ओव्हर क्रमांक 2 मधील शेवटचा आणि अंतिम बॉल. शफल झाले, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, एज अँड अंपायर सिग्नल, बॅटर गॉन. आणखीन एका विकेटचं बदन.
चला आमच्या डीजे मास्तरने देखील एकदम परफेक्ट गाणं वाजवलं. जेवणाची व्यवस्था आहे मैदानावरती आणि ज्या पद्धतीनं डीजे राज या संपूर्ण स्पर्धेमध्ये गाणी वाजवत आहेत, कदाचित कॉमेंटेटरला अनाऊन्स करण्याचं काम काही प्रमाणात ते कमी करत आहेत. प्रत्येक गोष्ट अगदी योग्यरित्या डिलिव्हर ते करत आहेत. त्यांचंही स्वागत. 2 षटकाचा खेळ संपलाय. चला वेळ घेऊ नका. बघा मित्रांनो, वेळ माणसाच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा घटक आहे. प्रकाश झोरेसाने सकाळी म्हटलं की आयुष्यात तुम्ही प्रत्येक गोष्ट विकत घेऊ शकता. एव्हरीवन हॅज व्हॅल्यू. पण वेळ ही अशी किंमत आहे, किती पैसे दिले तरी तुम्हाला ती परत नाही मिळणार. जगजेता सिकंदरांनी सांगितलं होतं की ज्यावेळी माझा मृत्यू होईल, माझे दोन्ही हात बाहेर ठेवा, जेणेकरून लोकांना संदेश जाईल की वेळेपुढे कोणाचं काही चालत नाही आणि वेळेसोबत कोणी काही घेऊन जात नाही. त्यामुळे वेळ आणि वेळेवरती प्रत्येक गोष्टीला अंजाम देणं हे माणसाच्या मूलभूत गोष्टींपैकी सर्वात टॉप गोष्ट असणं गरजेचं आहे. बघा 2 षटकांचा खेळ संपलाय. शेवटचा अंतिम षटक. डावखुऱ्या त्याचे गोलंदाज लेफ्टी बॅटर समोर आणले. पहिलाच बॉल हवेमध्ये. जोपर्यंत बॉलला चेस केलं जाईल, 1 बाउन्स कॅरी करतात खेळाडू. 2 धावा आल्यात आणि या 2च्या मदतीनं रणसंख्येचा ग्राफ पाहिला तर तो आहे 13च्या घरामध्ये. ते डावखुऱ्या आता समोर डावखुऱ्या त्याचे बॅटर आहेत. त्यामुळे हे जे द्वंद्व आहे, युद्ध आहे, हे दोन्ही बाजूने समान आहे. कारण डावखुऱ्या त्याच्या गोलंदाजाला एक नॅचरल स्विंग असतो आणि डावखुऱ्या त्याचा बॅटर ज्यावेळी स्ट्राईक एंडला असेल त्यावेळी मी म्हणेल की थोडेसे तुमचे स्किल वापरावे लागतात. तो नॅचरल स्विंग तेवढा सापडत नाही. उजव्या हाताच्या बॅटरसाठी बॉल बाहेर निघतो, पण तुम्ही डावखुऱ्या हाताच्या बॅटरसाठी बॉल जो आहे तो आतमध्ये घेऊन येता. अशा परिस्थितीमध्ये त्याला देखील तिथे समान संधी असते. यावेळी बॉल पुन्हा एकदा हवेमध्ये जरूर खेळला. खेळाडू तैनात आहे. चुकी जरी झाली असली तरी बॅकअप, जसं म्हटलं जातं की तुमच्याकडे प्रत्येक गोष्टीचा प्लॅन असावा. ए प्लॅन फसला तर माझ्याकडे बी काय. यासाठी क्रिकेटचा खेळ आहे. इथे प्रत्येक गोष्टीला बॅकअप हे तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. एक सिंगल धाव आली आहे आणि आमचे स्कोरर आता आम्हाला सांगतील धाव फलकावरती धावा आहेत 1-4-14. शेवटचा आणि अंतिम षटक. इनिंग क्रमांक 1 चा खेळ प्रगतीपथावर. ब गटामधील तिसरी लढत आपल्या समोर. शफल झाले. लोअर फुल टॉस. गती थोडीशी कमी केली होती आणि इथून बीट झाले. पंचांना थोडीशी ती धडक दिली जरूर. हे क्रिकेटचा खेळ आहे. इथे बघा तुम्हाला कधी धडकावं लागतं, कधी तुम्हाला धडकी भरली जाते. आणि क्रिकेटचा खेळ असंच आहे. इथे जर मैदानावरती तुमच्या बाजूने जर सूत्र राहिलं नाही तर तुम्हाला धडकी भरणार आणि धडक देण्याची धमक ज्यावेळी तुमच्यामध्ये येणार त्यावेळी तुम्ही मैदान गाजवणार. यावेळी पहा ड्राईव्हचा फटका आलाय. ऑन ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने आलेत. ग्राउंड खूप चांगल्या पद्धतीने कव्हर केलं. बॉलला कॅरी केल्यानंतर फक्त 2 धावा आल्या आणि या 2 धावेनं धाव फलकाचा एकंदरीत वाढता आकडा आहे तो जाऊन पोहोचतोय 17 या आकड्यावरती. 17चा खतरा आपण याच्या आधी पाहिलं होतं. ज्यावेळी 17 आकड्यावरती धाव फलक होतं तिथे गडी बाद झाले होते. त्यामुळे हा एक आकडा आहे. आता इथे गोलंदाजाला खतरा आहे की फलंदाजाला. येणारा बॉल सांगून जाईल. मात्र सध्याच्या घडीला मैदानावरती क्रिकेटचा खेळ. इथे बघा 17 खतरा आणि शेल ड्रॉप. जरूर संधी मिळाली होती, मात्र झेल जो आहे तो ड्रॉप झाला. बॅटरला जीवनदान दिलं. या एक धावीची किंमत जी आहे ज्यावेळी तुम्ही धावा चेस करणार त्यावेळी एक धाव हे तुम्हाला जरूर सत्र क्रमांक 2 मध्ये समजेल. जसं म्हटलं जातं की परीक्षेमध्ये एका गुणाला, निवडणुकीमध्ये एका मताला, तसं क्रिकेटच्या मैदानावरती एका धावेला फार महत्व आहे. आणि ह्या तुम्ही दिलेल्या एक्स्ट्रा रन्स हे इनिंग क्रमांक 2 मध्ये तुम्ही जेव्हा चेस कराल त्यावेळी या धावांचे मोल तुम्हाला जरूर समजेल. यावेळी स्लोवर केलं. बॉल पॅडवरती आहे का अंपायर्सकडे पाहिलं. अंपायर सिग्नल दॅट इज गॉन. आणखीन एका विकेटचं पतन. फलंदाज बाद. दोन्ही संघाचे कॅप्टन संघनायक दोघांनाही विनंती आपण टॉस साठी या. पुढची मॅच या स्पर्धेमधील बहु चर्चित मॅच आहे. म्हणजे एका बाजूला या स्पर्धेचा यजमान संघ पाहायला मिळेल. त्याच्या विपक्षामध्ये श्री भैराई देवी पॅकर्स मोंड. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण प्लीज टॉस साठी या. या मॅच मध्ये 18 धावा झालेल्या आहेत. 19 धावांचं टार्गेट आहे. सत्र क्रमांक 2 ला सुरुवात होईल. तोपर्यंत राजकडे जाव्यात आणि ऐकूयात संगीत.
वरती लगेच दाखल व्हा. भांपोदय बोटाट प्रभुवाडी प्लीज लगेच मैदानावरती फिल्डिंग साठी दाखल व्हा. आणि फोटोबा वाडा तुम्हाला सलामीची जोडी मैदानावरती लगेच पाठवायची आहे. लगेचच आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जाणार आहोत जिथे नेक्स्ट मॅच आहे. पेंट्री बॉईज आणि त्यांच्या विपक्षामध्ये श्री बहिराई देवी पॅकर्स बोर्ड या दोन संघामधील बॅटल थोड्याच वेळामध्ये पाहायला मिळेल. एका बाजूला घरच्या प्रेक्षकांसमोर खेळ करताना पेंट्री बॉईजचा संघ असेल आणि पेंट्री बॉईजला मैदानावरती दोन हात करण्यासाठी श्री बहिराई देवी पॅकर्स मोंड, त्यामुळं हेही बॅटल मैदानावरती तेवढ्याच ताकदीचं पाहायला मिळेल. चला वेळ घेऊ नका, बॅटर लगेच पाठवा. आणि दुसऱ्या बाजूला भांपोदय मुटाट प्रभुवाडी. मित्रांनो टीम मीटिंग कमी घेतली तर आम्हालाही तेवढंच बरं वाटेल, सहकार्य होईल, त्यामुळे प्लीज थोडक्यामध्ये संपवा. आणि दुसऱ्या बाजूला दोन बॅटर आहेत त्यांना लगेच आपण पाठवायचं आहे. हरीश आणि किरण ही सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाले. 19 धावांचं टार्गेट आहे या मॅच मध्ये. 18 बॉल 19 धावा. 17 क्रमांक 1 मध्ये आपण काय पाहिलं होतं तर संयम बॅटरने कुठेतरी हरवला होता. प्रत्येक बॉल हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न झाला, ते बाद झाले. आणि तिथून मात्र मधल्या फलीवरती आलेली जबाबदारी, तीही जबाबदारी थोडीशी मी म्हणेल की मधली फली त्या जबाबदारीला न्याय नाही देऊ शकली, तेही लवकर बाद झाले. आणि धाव फलक फक्त 18 धावांवरती थांबलं. म्हणून क्रिकेटचा खेळ नेहमी सांगतो की प्रत्येक दिवस सारखा नसतो, प्रत्येक चेंडू सारखा नसतो. तुम्हाला चांगल्या चेंडूला सन्मान द्यावाच लागतो. मात्र चांगल्या चेंडूला तुम्ही छेडछाड करण्याचा प्रयत्न केलात तर मात्र तुम्हाला बाहेरचा रस्ता नेहमी हा खेळ दाखवतो असं म्हटलं जातं. आणि संयम काय असतं याचं सर्वात मोठं उदाहरण आहे छत्रपती शिवाजी महाराज. अफजल खानाला वाटलं होतं की महाराज घाबरले, पण महाराजांनी वेळ दाऊ दिला, वेळ निश्चित केली, ठिकाण ठरवलं आणि अफजल खानाचा बरोबर कार्यक्रम केला. त्यासाठी तेवढा संयम तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. मैदानावरती तर जाऊया जिथे 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये गरज आहे फक्त 19 धावांची. स्मॉल टोटल बिग बॅटल मैदानावरती पाहायला मिळेल का की पुन्हा एकदा बॅटिंग करणारा संघ धावा 18 बॉल मध्ये अगदी सहजरित्या कंप्लीट करेल. हरीश आणि किरण मैदानावरती दाखल तर दुसऱ्या बाजूला गोलंदाजी ट्रॅक वरती अवधूत आल्यात. 18 मध्ये 19 राईट मोर द विकेटनं गोलंदाज अवधूत सज्ज आहेत. स्ट्राईक एंडला हरीश आहेत, नॉन स्ट्राईक एंडला ज्याच्या नावामध्येच आहे रन तो किरण नॉन स्ट्राईक एंडला. पहिलाच बॉल वरती बॅकफुटला गेले, पॉइंटच्या डोक्यावरून स्लॅश केलाय. जोपर्यंत बॉलला चेस करतील, बॉलची फेकी करतील, इथे 2 धावा आल्या. 2 धावेने मात्र इथे धाव फलकाचा श्री गणेश होत असताना पाहत आहे. चला प्रकाश झोरे सर आपण टॉस घेतो, तो टॉस पहिल्या बॉलवरतीच 2 धावा आलेल्या आहेत. त्याच्यानंतर क्षेत्ररक्षणामध्ये लगेच बदलाव केला गेला. बघा पॉइंटला मागे पाठवला आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगला सर्कलच्या आतमध्ये बोलवलं. ज्या पद्धतीचा पहिल्याच बॉलवरती फटका आला, ऑफ साईडला एक खेळाडू एक्स्ट्रा मागे पाठवला गेलाय आणि ऑन साईड स्क्वेअर लेगला आतमध्ये बोलवल्यानंतर आता गोलंदाज अवधूत कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. हलक्या हाताने स्टीअर केलं, पॉइंटच्या खेळाडूला मागे पाठवलं, त्याच्याच हातामध्ये हा बॉल जाईल. एक सिंगल धाव. मैदानावरती दुसरी धाव घेण्याचा कोणताही तेवढा प्रयत्न नाही पाहिला, कारण दोन्ही बॅटरला माहिती आहे रन बॉल इक्वेश आहे. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आलेल्या आहेत. आता येणाऱ्या 16 बॉल मध्ये फक्त 16 धावांची गरज आहे. मात्र क्रिकेटचा खेळ आहे, क्रिकेट अनिश्चितताने भरलेला खेळ आहे. प्रत्येक बॉलवरती मैदानामध्ये काय घडेल हे ना कोणी सांगितलंय ना कोणी सांगू शकत. Yes, I will played and bold. Edge and फलंदाज गॉन. विकेटचं बदन. हॅलो, सन्माननीय अशोक दादा धोलतडे सर, तुम्हाला विनंती आहे की व्यासपीठावरती या. तुमच्या ज्यांच्या माध्यमातून हे जेवण जे लाभलं ना, मिळालं आपल्याला, जे जेवण इथपर्यंत घेऊन आले वसईवरनं, तेच अशोक दादा धोलतडे यांचा सुद्धा आज बर्थडे आहे.
तुम्हाला माहिती आहे की या ग्राउंडवरती गजेंद्र धोलतडे नावाचा वसईचा एक स्टार खेळाडू आहे दिशान दादा, त्यांचे ते मोठे भाऊ आहेत आणि त्यांचा कॅटरिंगचा व्यवसाय आहे. कोणाला कधी गरज लागली तर संपर्क करू शकता. अशोक दादा तुम्ही व्यासपीठावरती यायचंय. सर नवीन फलंदाज मैदानाच्या हातामध्ये प्रशांत आलेत. प्रशांतला किती काळ शांत ठेवलं जाईल हे आता आपण जरूर पाहणार आहोत. मागचे 3 चेंडू पाहिले तर 3 बॉलवरती कोणी हार मारा तयार नाही. तू शेर मी सव्वा शेर हेच आतापर्यंत मैदानावरती सादर झालं. 1 चेंडूवरती चांगला फटका, त्याच्यानंतर स्ट्राईक रोटेट, विकेट आली. नवीन बॅटर डावखुऱ्याचे प्रशांत मैदानाच्या आतमध्ये दाखल. गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत अवधूत. 2 बॉल 3 बॉल मध्ये 3 धावा खर्च केल्या. ते गणिताने षटकामध्ये बाद केलाय. 4था बॉल, बॅट उलटी केली. खेळाडू आहे त्या बॉलसाठी तैनात. डिरेक्ट हिटची संधी आहे. डिरेक्ट हिट जरूर झालाय, मात्र बॅटर त्याच्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित आहे. याच्यापेक्षा चांगली फेकी होऊ शकली असती का? मात्र हे बरेच काही प्रश्न मैदानावरती असतात. हातामध्ये बॉल जाईपर्यंत नॉन स्ट्रायकिंगचा बॅटर अगदी आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित होते. 4 बॉल मध्ये 4 धावा, 1 गडी बाद. हे एकंदरीत षटकाचे चित्र आपण पाहत आहे. टार्गेट जरी छोटं असलं तरी आम्ही इथे लढायला आलोय आणि तेच आतापर्यंत दाखवलंय गोलंदाजी करणाऱ्या भांपोदय मुठाट प्रभुवाडी या संघाने. नेक्स्ट बॉल जास्त शफल झाले आणि बरोबर स्वीट साऊंड. दिस इज अ मॅग्निफिसेंट स्ट्राईक. बॉल सीमारेषेच्या बाहेर इथे आलाय. षटकार. चला बॉल द्या मैदानावरती प्लीज. मॅच बॉल बाहेर गेलेला आहे. आयोजन कमिटीचे जे आमचे मेंबर्स आहेत त्यांना विनंती आहे प्लीज आपण बॉल मैदानावरती पाठवा. मागच्या बॉलवरती अप्रतिम क्लासिकल फटका पाहिला. शफल झाले होते. खराब बॉल होता ऑन साइडला. जसं आपण मगाशी म्हटलं की आपण बरोबर 3ऱ्या विकेटवरती स्पर्धा खेळत होतो. ऑन साइडला उजव्या हाताच्या बॅटरसाठी बाउंड्री लाईन थोडीशी जवळ आहे. डावखुऱ्या हाताच्या बॅटरला तेवढा बेनिफिट नाहीये आणि ज्यावेळी तुमच्या टप्प्यामध्ये बॉल येईल त्यावेळी प्रत्येक वेळेला कार्यक्रम करण्याची संधी इथे तुम्हाला आहे. आणि आतापर्यंत खूप चांगल्या पद्धतीनं बॅटिंग साईडनं ते चित्र चांगल्या पद्धतीने या मॅच मध्ये दाखवलेलं आहे. ते बघा षटकार आला आणि रणसंख्येलाही आकार आला. धावांचा आकडा डबल डिजिट मध्ये म्हणजे 10च्या घरात. अजून मॅच जिंकण्यासाठी 19 धावांची गरज, 9 धावांची गरज, माफ करा. चेंडू हवेमध्ये फॉरवर्ड मिड विकेटचा खेळाडू बॉलवरती आला. झेल कॅरी केलाय. आणखीन दुसरा हादरा लागलाय. फलंदाज बाद. एका बाजूला 2 विकेट आले. षटकार आला. सिंगल आली. म्हणजे येस अंपायर्स ओव्हर संपलेली आहे का की शेवटचा बॉल आहे? 1 बॉल बाकी आहे. चला ओव्हर झालेले आहे. आमचे स्कोरर आम्हाला सांगतायत ओव्हर इज कम्प्लीट. त्यामुळे आता नवीन गोलंदाज आहे तो गोलंदाजी ट्रॅक वरती येईल. पहिल्या षटकाचा तुम्ही विचार केला तर पहिल्या बॉलवरती डबल आली, सिंगल आली, त्याच्यानंतर विकेट, पुन्हा सिंगल, 6 आणि शेवटच्या बॉलवरती विकेट. 6 बॉलमध्ये धावा आल्या म्हणून म्हटलं जातं की बघा अंपायरचं कधी चुकून लक्ष नसेल तर स्कोररची ती भूमिका आहे. आमचे स्कोरर चांगल्या पद्धतीने आम्हाला सांगितलं की षटक संपलंय आणि 6 धावा आल्या. शेवटच्या बॉलवरती 6 धावा आल्या. 10 रन स्कोर कार्ड वरती. शेवटच्या बॉलवरती विकेट आली. माफ करा. आता 9 धावांची गरज. 12 चेंडूचा खेळ शिल्लक. 12 मध्ये 9 धावा करायच्या आहेत. ओव्हर क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहिलं तर अडुरा गोलंदाजी ट्रॅक वरती आलेत. 12 मध्ये 9 धावांची गरज आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती बदला. वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅक वरती अनुराग. तर दुसऱ्या बाजूला प्रथमेशची वर्णी लावली गेली मैदानाच्या आतमध्ये.
समीकरण जरी सोपं वाटत असलं तरी क्रिकेटचा खेळ म्हटला तर सरड्याप्रमाणे रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. आणि पुन्हा एकदा या 12 बॉलमध्ये तो रंग बदलताना पाहायला मिळेल का? पहिलाच बॉल खोलवट टप्प्याचा बॉल होता. मिड ऑफला खेळाडू होते, बीट केलं. जोपर्यंत मागे बॅकअप येईल एक सिंगल धाव. सिंगलच्या साह्यानं रन फलकामध्ये हलकासा इजाफा. धावांचा आकडा पाहिला तर तो जाऊन पोहोचला डबल 1 11च्या घरामध्ये. पहिलाच बॉल चांगला होता. फिल्डिंगची सजावट पाहिली तर मिड ऑफ थोडस वाईडिश त्याला बीट करत असताना एक सिंगल धाव. नेक्स्ट बॉल मोठा फटका खेळायचा होता. क्षेत्ररक्षक आहेत. एकदा या कॅच साठी जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाही. व्हॉट अ कॅच, ब्रिलियंट, लाजवाब, दर्शनीय, विश्वसनीय, क्लासिकल फलंदाज बाद. मागचा कॅच तुम्ही पाहिला तर आठवण झाली. बघा आमचे खेळाडू पाण्यामध्ये सूर मारणं जाणतात. देवगडला बिलॉंग करणार आहेत आणि पाणी आमच्यासाठी नवीन नाहीये. इथे बघा ज्याप्रमाणे आपण पाण्यामध्ये सूर मारतो अगदी त्याच पद्धतीने बॉलचा वेट केला आणि शेवटच्या मोमेंटला बॉलवरती झेपावत असताना इथे फलंदाजाला बाद केलं. आता येणारे 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 10 बॉलमध्ये जिंकण्यासाठी अजूनही गरज आहे 8 धावांची. 10 बॉल 8 धावा, 8 धावा 10 बॉल. इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये शिल्लक. करो या मरूची लढाई, डू और डाय, अभी नाही तो कभी नाही. आता नाही ते 365 दिवस या स्पर्धेची वाट तुम्हाला पाहावी लागणार. त्यामुळे दोन्ही बाजूनं टीथ फॉर टॅच, जशाच तसं प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक बॉल वरती आपण पाहिलेला आहे. 10 बॉल आणि करायचे 8 धावा. नवीन बॅटर निखिल मैदानाच्या आतमध्ये दाखल. राऊंड द विकेटने सज्ज आहेत. चला वेळ जास्तीचा घेऊ नका प्लीज. पॉइंटला पुन्हा एकदा मागे पाठवलंय या बॉलसाठी अनुराग आणि त्याने फिल्डिंग मध्ये केलेला बदलाव. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सर्कलच्या आतमध्ये बोलवला गेलाय. पॉइंट डीप मध्ये पाठवला गेलाय. बॅकवर्ड डीप पॉइंट या बॉलसाठी तैनात. निखिल जसे स्ट्राईक एंडला आले त्याच्यानंतर मैदानामध्ये फिल्डिंग मध्ये केलेला हा बदलाव आहे. मागच्या बॉलवरती आलेली विकेट, त्यामुळे कॉन्फिडन्स ज्याला म्हणतात आत्मविश्वास, तो आत्मविश्वास काही प्रमाणात गोलंदाजाचा थोडासा निश्चित अप झालेला आपण पाहताय. हलक्या हाताने शेअर केलं, केवळ दिशा दिली, सिंगल धाव आली. सिंगलने स्ट्राईक रोटेट. रणसंख्या जर पाहिली तर या एका धावेने जाऊन पोचते 12च्या घरामध्ये. 7 रनची गरज. येणारे 9 बॉल, 9 मध्ये 7 धावा करायच्या आहेत. बॅटिंग साईडवरती तेवढा दबाव नाहीये, मात्र गोलंदाजी देखील चांगली राहिलेली आहे. आणखीन एखादी विकेट मिळवण्यामध्ये गोलंदाज यशस्वी झाला तर तो दर्पण, तो प्रेशर, तो दबाव या मॅच मध्ये जरूर बनू शकतो. मात्र ती विकेट येईल का? प्रशांतसाठी पुढचा बॉल ऑन साइडला खेळायचा होता. अंपायर सिग्नल, दॅट इज अ अनफेअर डिलिव्हरी. हा बॉल स्वेअर आहे. एक्स्ट्रा धावी संघाच्या खात्यामध्ये ऍड करावी लागेल. तुम्हाला एक्स्ट्रा धावा देऊन नाही चालणार, कारण एक एक धाव फार महत्वाची आहे. तुम्ही अशा परिस्थितीमध्ये आहात जिथे एक एक तुमची छोटीशी चुकी तुमच्या संघाला या स्पर्धेमधून माघारी घेऊन जाऊ शकते. एरर इज अ हॉरर. चुकी म्हणजे भीती आणि ते चुका तुम्हाला कमीत कमी कराव्या लागतील या मॅच मध्ये. राऊंड द विकेटने आली समोर प्रशांत. यावेळी शफल झाले. पंचांकडे दाद मागितली. स्ट्रॉंग अपील. अंपायर सिग्नल. येस, इट्स गॉन. आणखीन एक विकेटचं पतन. फलंदाज बाद. सन्माननीय संदीप लांबोरे सर, आपलं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. मालवणमधील मालवणी भाषेतील एक दमदार आवाज, ज्याच्या मालवणी भाषेतील आपण समालोचक ऐकतो, त्यांचं देखील स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. चला मॅच कडे आपण जाणार आहोत. मागच्या बॉलवरती विकेट आली आणि आता त्याच्यानंतर आणखीन एक नवीन फलंदाजाला
आपल्या संघाला यशापर्यंत घेण्यासाठी मैदानावरती जावं लागते. क्रिकेट मात देण्यासाठी सज्ज आहेत. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर धावांचा आकडा आहे बरोबर 13च्या घरामध्ये. अजूनही 6 धावांची गरज मॅच जिंकण्यासाठी. येणारे 8 बॉल आणि 8 मध्ये कहाणी आहे 6 धावांची. टार्गेट होतं 19 रनचं आणि तिथून मैदानावरती केलेला उलटफेर. आज तर क्रिकेटचा खेळ आहे. प्रत्येक बॉल वरती सरड्याप्रमाणे रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. आणखीन एक विकेट आली, आणखीन एक डॉट बॉल आला तर या मॅच मध्ये जरूर तो रोमांचक क्षणी पाहायला मिळेल. ओ हो, डॉट बॉल आलाय. गुडले स्पॉट वरती टाकला, ऑन साइडला खेळायचं होतं आणि ऍक्शन रिप्ले मध्ये बॅटर दाखवतोय कदाचित मला हा फटका खेळायचा होता, चुकी झाली. आणि क्रिकेटचा खेळ हाच आहे. तुम्ही केलेली एखादी छोटी चुकी, मिस्टेक, ती मात्र तुम्हाला मॅच मधून माघारी घेऊन जाईल. आता येणारे 7 बॉल शिल्लक, 6 धावांची गरज. स्ट्राईक एंडला आहे शुभम, गोलंदाज निघालाय. लास्ट डिलिव्हरी, चपराक लावली, बॉल बाउंड्री लाईनच्या फरार. शेवटच्या बॉलवरती आलाय षटकार आणि मॅच फिनिश. विजयी षटकार होता आणि ते टीम फोटोबवाडा या संघानं मात्र ही मॅच जिंकली आणि ते पुढच्या फेरीमध्ये दाखल झालेत. अभिनंदन. दुसऱ्या बाजूला बांपोदय मुठाट प्रभुवाडी, आपले आभार. खूप चांगली झुंज तुमच्या माध्यमातून मैदानावरती पाहायला मिळाली. व्हेरी वेल प्लेड, हार्ड लक. तुमचंही या स्पर्धेमध्ये आपण सहभागी झाले त्याबद्दल आभार. नेक्स्ट मॅचला सुरुवात होईल लगेचच. कॉमेंट्री बॉक्स मध्ये प्रकाश जोरे सर असतील आणि त्यांच्या वाणीतून ऐकूयात पुढच्या मॅचची कहाणी. I got the right.